भारतीय तटरक्षक दलानं अरबी समुद्रातली सुरक्षा वाढवली। 31 डिसेंबरच्या रात्री कोस्ट गार्डला आढळली आणखी एक संशयास्पद बोट। बोटीचा शोध सुरू, पाकने फेटाळले आरोप। काश्मीरच्या हिरानगर आणि सांबा भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच। गोळीबारात जखमी महिलेचा मृत्यू। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर, 3 पाकिस्तानी जवान ठार। नमस्कार, मी विशाल, आपण पाहताय महाराष्ट्र नामा बुलेटिन आणि आता एक नजर इतर हेडलाईन्सवर। शिवसेनेच्या 6 नेत्यांमध्ये 2 राज्यमंत्रीपदासाठी चुरस। भाजप नेत्यांमध्येही मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा। नेत्यांमधल्या स्पर्धेमुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर। दिवा तोडफोड प्रकरणी 25 आरोपी अटकेत, तर मुंब्रा पोलिसांनी केले अज्ञात 16,000 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल। रेल्वे पोलिसांनी केला 12,000 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल। वरळीच्या शासकीय वसतिगृहातल्या अडचणींच्या विरोधात विद्यार्थिनी आक्रमक। दोषींवर कारवाईची मागणी, कारवाई होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन। साताराच्या पालीमधल्या खंडोबाच्या यात्रेत मिरवणुकीदरम्यान हत्ती बिथरला। चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू। ह्याच्यामध्ये टिकरी असते, ह्याच्यामध्ये इतकं घाण असतं, कोणाला कुठला रोग असतो, इतकं आळ्या पडलेल्या आहेत, किडे पडलेले आहेत, हातामध्ये टिकरी येते। पुण्यात कचरा वेचकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। महापालिकेनं ग्लव्ज मास्क न दिल्यानं आजारांची भीती। आणि ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेती सायना नेहवाल पद्मभूषणसाठी आग्रही। पद्मभूषणच्या पुरस्कारासाठी आपण योग्य मानकरी असल्याचा केला दावा। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त मिळालेला नाहीये। शिवसेना आणि भाजपामध्ये असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला स्थान द्यावं याबाबत शिवसेनेनं अजूनही नावं कळवलेली नाहीयेत आणि त्यामुळे विस्तार लांबणीवर पडल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे। शिवसेनेच्या कोट्यात 2 राज्यमंत्रीपदं शिल्लक आहेत, त्यासाठी 6 मोठे जे नेते त्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे। त्यामध्ये नीलम गोरे, गुलाबराव पाटील, विजय औटी, त्याचबरोबर अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, सुजित मिंचेकर ही नावं स्पर्धेत आहेत। त्याचबरोबर भाजपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपमध्ये म्हणजे यांच्या जोरदार रस्सीखेच आहे। महामंडळापेक्षा मंत्रिपद मिळावं यासाठी सर्वच नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। अशीच अवस्था भाजपमध्ये देखील दिसून येते। मुंबईतून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, बुलढाणामधून पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचेती, संजय कुटे, लातूरमधून संभाजी पाटील निलंगेकर, तर सुधाकर भालेराव इच्छुक आहेत। तर पश्चिम महाराष्ट्रातनं सुभाष देशमुख तर सुरेश खाडे यांना मंत्रिपद हवंय। तर धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल यांना मंत्रिपदी वर्णी लागावी अशी आशा लागली आहे। याबद्दल बोलूयात, आमचे सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय की कशा पद्धतीने दोन्हीकडे म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये त्यांच्या नेत्यांमध्ये राज्य मंत्रिपदाकरता स्पर्धा होताना दिसते। पण आता हा जो विस्तार आहे तो या स्पर्धेमुळे एकूणच या सगळ्या रसिकेच्यामुळे लांबणीवर पडलेला आहे। काय परिस्थिती आहे दोन्ही पक्षात? शिवसेना भाजपचा हा कदाचित शेवटचा विस्तार असू शकतो मंत्रिमंडळाचा, कारण 30 मंत्र्यांचा शपथविधी यापूर्वी झालेला आहे आणि आता जास्तीत जास्त 42 मंत्रिपदांपर्यंत ही संख्या जाऊ शकते। त्यामुळे आता उरलेले 12 मंत्री आहेत, त्यात 6 ज्या जागा आहेत त्या भाजपच्या वाट्याला आहेत, 2 जागा राज्यमंत्रीपदाच्या या शिवसेनेच्या वाट्याला आहेत आणि 4 जागा ज्या आहेत मित्रपक्षांच्या वाट्याला आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आपली मंत्रिपदासाठी वर्णी लागावी म्हणून शिवसेनेत स्पर्धा आहे, भाजपमध्ये स्पर्धा आहे। मित्रपक्ष देखील म्हणतात आम्हाला आमच्या वाट्याचं मंत्रिपद मिळावं। त्यामुळे शिवसेनेत जे मंत्रिपद आहेत, विशेष म्हणजे 2 राज्यमंत्रीपदं वाट्याला आली आहेत, त्यासाठी जवळपास 6 ते 7 जे दावेदार आहेत ते इच्छुक आहेत। विशेषतः आपण जर पाहिलं खानदेशातून गुलाबराव पाटील असतील, पुण्यातून नीलमताई गोरे असतील, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिलं विशेषतः कोल्हापूरमधूनच सुजित मिंचेकर आहेत, राजेश क्षीरसागर आहेत। तिकडे मराठवाड्यात जवळपास 3 जे दावेदार आहेत
त्यात अर्जुन खोतकर असतील, विजय औटी असतील, ज्ञानराज चौगुले आहेत. हे एकूण 6 ते 7 मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत आणि 2 जागा आहेत. त्याचबरोबर हीच परिस्थिती जी आहे ती भाजपमध्ये आहे. भाजपमध्ये बुलढाण्यातून जर आपण पाहिलं तर चैनसुख संचित हे 6 वेळा निवडून आले आहेत. पांडुरंग फुंडकर जे आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर संजय कुटे हे स्थानिक जे आमदार आहेत 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. इकडे शिंदखेड्यामध्ये जयकुमार रावल असतील. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुभाष देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत. सुरेश खाडे ज्येष्ठ नेते आहेत. तिकडे मराठवाड्यात जर आपण पाहिलं तर युवा नेता म्हणून ज्या माणसाकडे पाहिलं जातं आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची भाजपच्या युवा प्रदेशाध्यक्षपदाची जी जबाबदारी होती ती सांभाळलेले संभाजी पाटील निलंगेकर असतील. मागासवर्गीय गटातून पुढे आलेले आमदार असतील सुधाकर भालेराव यांच्यामध्ये प्रचंड चुरस आहेत. ह्या जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर कोणाची वर्णी लावावी या संदर्भात नेत्यांमध्ये देखील संभ्रम आहे. पण सर्वात जास्त संभ्रम जो आहे तो शिवसेनेतून आहे की कोणाची वर्णी लागल्यानंतर कुठल्या विभागाला न्याय मिळेल आणि कुठल्या विभागावर अन्याय होईल या सगळ्या जो गोंधळ आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अजून देखील आपल्या 2 मंत्र्यांची जी नावं आहेत ती अजून पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विस्तार होतो आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. शिवसेनेने अजून त्यांच्या कोट्यातल्या 2 राज्यमंत्रीपदाकरता नावही कळवलेली नाही आणि त्यामुळे जो शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो आता थांबवलेला आहे, तो लांबणीवर पडला असं आपल्याला कळत आहे. यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही बातम्या. कालच्या दिवशी मध्य रेल्वेचा बोजवारा उडालेला असताना दिव्याला जमावाने तोडफोड केली होती आणि या प्रकरणी दिवा पोलिसांनी 25 आरोपींना अटक केली आहे. तर रेल्वे पोलिसांनी 12,000 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. या सगळ्यांवर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, नागरिकांना कामावर जाण्यास रोखणं, मनाई आदेश तोडणं, दंगल माजवणे तसंच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल केलेले आहेत. पण रेल्वे पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाहीये. जमावाने सीसीटीव्ही फोडल्यानं जीआरपी पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दैनिक पुढारीच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरमध्ये गेले होते. मोदींसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, राज्यपाल CV राव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शहरातल्या पोलीस परेड ग्राउंडवर होत असलेल्या या कार्यक्रमात मीडियाची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं आहे. बातम्यांची विश्वासार्हता महत्त्वाची असल्याचं ते यावेळी म्हणाले. सबसे बड़ा संकट जो है वो विश्वसनीयता का होता है, क्रेडिबिलिटी का होता है. जिन लोगों का आपातकाल का समय याद है जबकि हिंदुस्तान में लोकतंत्र को दबोच लिया गया था, व्यक्तिगत सत्ता भूख के कारण अखबारों पर ताले लग गए थे और जो आवाज उठाना चाहते थे ऐसे अखबार वालों को जेल में जाना पड़ा था. सभी वरिष्ठ नेता जेलों में बंद थे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत इंडियन सायन्स काँग्रेसचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमात जगभरातले शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांचा सत्कार केला. तसंच भारतीय वैज्ञानिकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. इंडियन सायन्स काँग्रेसच्या निमित्तानं विज्ञान, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा या क्षेत्रातले 12,000हून अधिक तज्ज्ञ मुंबईत दाखल झाले. पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनलाय. महानगरपालिकेने कचरा वेचकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आदेश दिलेत. मात्र या कचरा वेचकांना ग्लव्ज, मास्क दिले गेलेले नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याच विषयी सांगते आमचे रिपोर्टर हलीमा कुरेशी. पुण्यातील कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी या ठिकाणी कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी तिथल्या नागरिकांनी विरोध केलेला आहे आणि तिथे आंदोलन सुरू आहे. त्याच्यामुळे पुण्यातला जो काही कचरा आहे तो तिथे सध्या जात नाहीये, कचरा साठून राहत आहे. मात्र महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही सुका आणि ओला कचरा असा वेगवेगळा करा, जेणेकरून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट महानगरपालिका शेतामध्ये जाऊन डंपिंग करून घेत आहे. मात्र नागरिक तरीही मिक्सिंग जो काही कचरा आहे तो इथे येतोय आणि आपण इथे पाहतोय की महानगरपालिकेचे हे सगळे कचरा वेचक कर्मचारी जे आहेत ते ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करतायत, जेणेकरून की तो वेगळ्या प्रकारे त्याची विल्हेवाट लावता येईल आणि शहरामध्ये कचऱ्यामुळे दुर्गंधी असेल आणि त्याचबरोबर आरोग्याची समस्या
पुढे उभा राहणार नाही. आपण इथे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मला सांगा नेमकं हे काय सुरू आहे सध्या? ह्याच्यामध्ये आता आपला पुणे महानगरपालिकेचा जो कचरा आहे तो जायचा बंद झालेला आहे. त्यांनी आपला कचरा आता तिकडं टाकू देत नाही, त्यांच्यावरती बोलणंही झालं पण त्याला काही मान्यता मिळाली नाही. तर पुण्यातला कचरा पुण्यातच जिरवायचा असं त्यांचं म्हणणं आहे. सरकार बदललेलं आहे, मात्र आंदोलनाची जी काही गोष्ट आहे ती तशीच आहे. अजून आंदोलन तसंच राहिलेलं आहे. जरा मला सांगा की हे सगळं तुम्हाला वेगवेगळं करावं लागतं, काय तुम्हाला त्रास जाणवतो? त्रास म्हणजे ह्याच्यामध्ये पॅड असतात, ह्याच्यामध्ये टिकरी असती, ह्याच्यामध्ये इतकं घाण असतं, कोणाला कुठला रोग असतो, इतकं आळ्या पडलेल्या आहेत, किडे पडलेले आहेत, हातामध्ये टिकरी येते. आपण पाहतो की हा सगळा कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर बनतो, कारण की कर्मचाऱ्यांना इतक्या घाण परिस्थितीमध्ये तो कचरा वेगळा करावा लागतोय. नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे, मात्र कचरा डेपोच्या या सगळ्या समस्येमुळे हा सगळा फटका कर्मचाऱ्यांनाही इथे बसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. यानंतर जाणून घेऊयात बातम्या आहे सातारा जिल्ह्यातनं. सातारा जिल्ह्यातील पाल इथल्या खंडोबा यात्रेदरम्यान आज एक दुर्घटना घडली. मिरवणुकीतील हत्ती बिथरल्यामुळे यामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून 10 भाविक यामध्ये जखमी झाले आणि जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाल इथल्या श्री खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 4 लाख भाविक इथे उपस्थित होते. श्री खंडोबा आणि म्हाळसा देवी लग्न सोहळा होऊन हा हत्ती जो आहे, या हत्तीचं नाव, या हत्तीवरून मिरवणूक काढण्याची परंपरा गेली अनेक वर्ष आहे. ही मिरवणूक हत्तीवरून काढण्यात येते. ही मिरवणूक सुरू असताना अचानक कुणीतरी हत्तीच्या सोंडीवर घोंगडे टाकल्याने हत्ती बिथरला आणि हत्तीने आपलं जे अंग आहे ते जमिनीवर टाकून दिलं आणि त्यामध्ये एक महिला जागीच ठार झाली आणि इतर लोक यामध्ये भयभीत झाल्यानं त्यांनी पळापळ करण्यास सुरुवात केली. चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये 10 भाविक जे आहेत ते जखमी झाले. या घडामोडीनंतर इथे बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर जाणून घेऊयात एक महत्त्वाची बातमी आहे. वरळीतील शासकीय वसतिगृहातील मुलींच्या पिण्याच्या पाण्यामध्ये उंदीर तर जेवणामध्ये तंबाखूच्या पुड्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार कालच IBN लोकमतनं उघडकीस आणला होता आणि या प्रकरणी जोपर्यंत या दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत या विद्यार्थिनींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. या मुलींशी चर्चा केल्यानंतर हॉस्टेलमध्ये असे प्रकार सर्रास होत असल्याचं समोर आलंय. या विद्यार्थिनींना वेळेवर भत्ताही मिळत नाही, याशिवाय या विद्यार्थिनींनी असुरक्षित वाटत असल्याच्या भावनाही व्यक्त केलेल्या आहेत. प्रत्येक मुली आजारी असतात. रात्री 12-1 वाजता जर आजारी असतात ना तरी सुद्धा नेत नाही. मुलींना बाहेर जाऊन टॅक्सी शोधावी लागते, तिथपर्यंत न्यावी लागते. त्यांच्याकडे एक सुद्धा रजिस्टर नाहीये की मुलींना हॉस्पिटलमध्ये नेलंय. ते बोलतात की इथे हॉस्पिटलचे हे नाहीयेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल सुधारणा का नाहीत? हॉस्पिटलचे पेमेंट नाहीये त्यांच्यासाठी. हॉस्पिटल एक व्हिजिट नाही होत, इथे डॉक्टरची व्हिजिट होत नाहीये. इथे जे काही 2-3 जे जेंट्स पिऊन आहेत ना ते लोक फक्त मुली जेव्हा केव्हाही स्टेप्सवरनं खाली उतरतात त्यांना फक्त खालून वरती पाण्याचं घाणेरड्या नजरेनं पाहतात. ते आमचं म्हणणं एवढंच आहे, लेडीज हॉस्टेल आहे, आम्हाला सुद्धा इथे लेडीज गार्ड्स हवे, लेडीज रात्रीसाठी सुद्धा लेडीज पिऊन्स हवेत. हे जेंट्स नकोय आम्हाला आणि इव्हन आम्हाला आमचे वॉर्डन पण नकोय. हॉस्टेलच्या ज्या मेस कंत्राटदार आहेत ना, विमल आव्हाड, ह्या स्वतःहून बोलतात की महारामांगाच्या मुली आहेत, तुम्ही गप खायचं गप गिळायचं. हे थोडी ना असं चालतं कुठे. आम्हाला निर्वाह भत्ता रेग्युलर भेटतच नाही. भेटला तर तो 3-4 महिन्याने भेटतो, पण आता 4 महिने झाले आम्हाला भत्ता भेटलेलाच नाहीये. याबाबत समाज कल्याण आयुक्त ममता शेरे यांच्याशी आम्ही थोड्या वेळापूर्वी बातचीत केली होती. पाहूयात त्या काय म्हणाल्या. तर आता त्यांनी ज्या काही तक्रारी होत्या त्यानुसार आपण त्यांना भोजन ठेक्याच्या बाबतीत त्वरित बदल करून दिलेला आहे. भोजन ठेकेदार जो आहे, जो बनवतो, हॅलो, तर आम्ही त्यांना त्वरित बदलून दिलेला आहे. त्यांनी महिला शिपाईची मागणी केलेली आहे, ती पण मी आता लगेच ऑर्डर काढली. तिथे जॉईन पण झाली महिला शिपाई. जी हॅलो, बोला, आपण सलग बोला, आम्ही ऐकतोय. तर ते पण झालेलं आहे त्यांच्या मागणीनुसार. आणि आमची जी क्लार्क आहे, जिच्यामुळे तिला विद्यार्थिनीला हे करावं लागलं, तर त्या क्लार्कची पण आम्ही आता तिची लगेच इथून ट्रान्सफर करतोय. तो पण प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. आणि आमची पण सारखी व्हिजिट असते इथे, असं नाहीये. आणि त्याबद्दल आता आम्ही त्यांना लगेच त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही लगेच ऍक्शन घेतलेली आहे आणि लगेच काही बदल केलेला आहे. त्याबद्दल आता आमच्या मुलींनी आता माझ्यासमोर हे विषय काढलेला आहे, त्याबद्दल आम्ही पण त्यांना आता शोकॉज वगैरे इश्यू करतोय.
आणि त्यांच्याकडनं खुलासा मागवतोय. पण आपण आश्वासन द्याल IBN लोकमतच्या माध्यमातून की हे प्रकरण केवळ शोकॉज पुरतच मर्यादित राहणार नाही, जर नाही, यामध्ये नाही, दोषी आढळले तर आपण कारवाई करणार, आश्वासन देणार आपण? हो, दोषी आढळले तर कारवाई करणार निश्चितपणे. हो हो. याबद्दल अधिक बोलूयात. आमचे करस्पॉन्डंट राहुल झोरी या क्षणी आपल्या बरोबर आहेत. राहुल, आपण पाहिलं की समाज कल्याण आयुक्तांनी काय उत्तर दिलं. शोकॉज नोटीस काढलेली, आम्ही कारवाई करू असं त्यांनी म्हटलंय. बघूयात, त्यांनी कारवाई केली तर फारच उत्तम आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण आतापर्यंत जर लक्षात घेतलं तर या मुलींना कशा पद्धतीची वागणूक मिळते, ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्यांना तिथे सुरक्षित वाटत नाही, तिथे असलेल्या स्टाफकडनं त्यांना वेगळ्या नजरेने बघितलं जात आहे, जेवणामध्ये तंबाखूच्या पुड्या त्या ठिकाणी निघतायत, पिण्याच्या पाण्यामध्ये उंदीर त्या ठिकाणी निघालेला आहे, प्रचंड असुविधा आहे. अशा सगळ्या वातावरणात या मुली आतापर्यंत राहत होत्या आणि शेवटी त्यांना हे आंदोलनाचं, अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार जे आहे ते उपसावं लागलंय. आत्ताची माहिती काय कळते? विशाल, अगदी सुरुवातीपासून या प्रकरणाकडे लक्ष टाकलं तर काही दिवसांपूर्वी संबंधित रेक्टरच्या विरोधात तक्रार केली म्हणून एका मुलीला हॉस्टेलमध्ये घेण्यात आलं नव्हतं आणि यामुळं त्या मुलीला रात्रभर तिची CST स्टेशनवर तिला झोपावं लागलं होतं. धक्कादायक प्रकार हा समोर आला होता. या प्रकरणावर आम्ही लक्ष टाकल्यानंतर यातनं बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. या हॉस्टेलच्या आवारात मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी या हॉस्टेलमध्ये जवळपास 15 ते 20 मुली या अंध आहेत आणि यांच्या जेवणात तंबाखूच्या पुड्या सापडल्या आहेत. बऱ्याचदा आपण बघतोय की काही गोष्टी यातमध्ये टाळता येतात, पण या अंध मुलींना अशा प्रकारे तंबाखूच्या पुड्या आढळून आल्या. याचे फोटोज IBN लोकमतकडे होते, हे आम्ही दाखवले होते तुम्हाला. त्याचबरोबर पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा रूमची इतर स्वच्छता असेल, यामध्ये भरपूर म्हणजे प्रमाणात भ्रष्टाचार आढळतोय. पैसा नेमकं जातो कुठं याच्यावर लक्ष नव्हतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलींनी एक तक्रार केली IBN लोकमतशी बोलताना, असंही सांगितलंय की या वसतिगृहात पुरुष सगळे वॉर्ड बॉय आहेत आणि त्यामुळं बऱ्याचदा त्यांच्याकडून वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं आणि अशामुळे त्यांना बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. पण याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल आतापर्यंत घेतली नव्हती. काल ज्यावेळेस जी बातमी IBN लोकमतला दाखवली गेली त्यावेळेस कुठेतरी हालचाली झाल्या. आज कुठेतरी तातडीची मीटिंग घेण्यात आली आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे की यांच्यावर आम्ही कारवाई करू असं फक्त ते म्हणतायत, पण अशा पद्धतीची कुठलीही ठोस कारवाई आतापर्यंत तरी झालेली कळत नाहीये. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय की आतापर्यंतची ठोस कारवाई झाल्याचं काही यामध्ये बघायला मिळत नाहीये. बघूयात आणखीन काय घडतंय, पण IBN लोकमत या बातमीचा सतत पाठपुरावा करत राहणार आहे एवढं निश्चित. यानंतर महाराष्ट्र नामामध्ये वेळ झाली का ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती राज्यात सर्वत्र साजरी करण्यात येते. पुण्यातल्या अस्तित्व प्रतिष्ठानच्या सावित्रीच्या लेकींनी जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथून ज्योतीची पुरंदर तालुक्यातल्या वीरपर्यंत रॅली काढली. या रॅलीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं, तर वीरच्या गावकऱ्यांनी आणि महिलांनी बँड पथकाच्या माध्यमातून या रॅलीचं स्वागत केलं. सलमान खाननं कर्जतच्या हातनोलीमध्ये चक्क आदिवासी पाड्यावर स्थानिकांची घरं रंगवली आहेत. ND स्टुडिओमध्ये शूटिंग झालं की गेले 10-12 दिवस तो आणि त्याचे सहकारी हातनोलीच्या आदिवासींच्या घरांच्या भिंती रंगवत होते. त्याने इथल्या महिलांना साड्या वाटप आणि मुलांना खाऊही दिला. इथली प्राथमिक शाळा गेली सुमारे 8 वर्ष रंगवण्यात आली नव्हती. सलमाननं हिरिरीनं हे काम हाती घेतलं आणि आज या शाळेचं रूप पालटलं आणि त्यामुळे विद्यार्थीही खूप आनंदात आहेत. यानंतर महाराष्ट्र नामा बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.